पालघरच्या बीचवर फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर जरा थांबा, कारण तिथला अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे. हो, सरकारने एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे तिथल्या किनाऱ्यांचा कायापालटच होणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊया की नक्की काय आहे ही योजना. अगदी खरं आहे. आत्तापर्यंत ज्या काही सोयीसुविधा होत्या, जसं की टॉयलेट्स, चेंजिंग रूम्स, ह्या सगळ्याचा चेहरामोहरा बदलतोय. आणि यामागे आहे एक मोठी सरकारी गुंतवणूक. पण ती नेमकी आहे तरी किती? तर ही आहे ती रक्कम, तब्बल 5 कोटी रुपये. नुकताच एक शासन निर्णय आलाय आणि त्यानुसार पालघरच्या किनाऱ्यांच्या विकासासाठी एवढा मोठा निधी मंजूर झाला आहे. विचार करा, 5 कोटींमध्ये किती मोठे बदल होऊ शकतात. तर मग पहिला प्रश्न हाच येतो की या 5 कोटी रुपयांचं नक्की होणार काय? ही रक्कम थेट पर्यटकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर खर्च केली जाणार आहे. आणि हा बदल खरंच खूप मोठा आहे. म्हणजे बघा, जुन्या आणि गैरसोयीच्या सुविधांच्या जागी आता येणार आहेत हायटेक, स्वतःहून स्वच्छ होणारी इको टॉयलेट्स, म्हणजे स्वच्छतेचं टेन्शनच नाही. आणि सोबतच कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित चेंजिंग रूम्सचीही सोय केली जाणार आहे. ठीक आहे, सुविधा तर एकदम भारी मिळणार आहेत हे कळलं. पण कुठे? पालघर जिल्ह्यातली नेमकी कोणती ठिकाणं या योजनेमुळे चमकणार आहेत? चला बघूया. तर या योजनेचा फोकस आहे खास पालघर जिल्हा. या जिल्ह्यातले 5 सगळ्यात लोकप्रिय आणि जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते असे समुद्रकिनारे निवडण्यात आले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आणि ही आहेत ती 5 भाग्यवान ठिकाणं: बोर्डी, शिरगाव, केळवे, अर्नाळा आणि डहाणूमधला नवसनी बीच. जर यापैकी कुठल्याही बीचवर नेहमी जाणं होत असेल तर ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता बघा, हे वाटप किती विचारपूर्वक केलंय. केळवे बीच, जिथे कायमच प्रचंड गर्दी असते, तिथे सर्वाधिक म्हणजे 3 युनिट्स दिले आहेत. आणि बाकीच्या 4 बीचवर प्रत्येकी 2. यावरून अगदी स्पष्ट दिसतंय की पर्यटकांची संख्या आणि तिथली गरज लक्षात घेऊनच हे सगळं नियोजन झालं आहे. तर ह्या सुविधा का आणि कुठे उभारल्या जात आहेत हे आपल्याला कळलं. पण यामागे सरकारचा उद्देश फक्त टॉयलेट्स बांधणं एवढाच मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. याच्या मागे एक खूप मोठे चित्र आहे, एक मोठी योजना आहे. ही 5 कोटींची गुंतवणूक म्हणजे काही एक स्वतंत्र प्रकल्प नाहीये. खरं तर हा कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या मोठ्या योजनेचा उद्देश संपूर्ण कोकण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणं हा आहे. आणि या योजनेचं मूळ उद्दिष्ट काय आहे? शासन निर्णयामध्येच ते अगदी स्पष्टपणे लिहिलंय. भूमिपुत्रांना त्यांच्याच गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विकास कामाची गती वाढविणे. याचा अर्थ स्पष्ट आहे. हा विचार फक्त पर्यटकांसाठी नाही, तर तिथल्या स्थानिकांच्या विकासाचाही आहे. पण हे सगळं कागदावरून प्रत्यक्षात कसं उतरतं? म्हणजे प्रस्ताव मंजूर होण्यापासून ते बांधकाम सुरू होण्यापर्यंत नेमकी काय प्रक्रिया असते? चला एक छोटासा बिहाइंड द सीन्स बघूया की हे काम कसं होतं. तर बघा, याची सुरुवात होते जिल्हा स्तरावरून. तिथली समिती एक प्रस्ताव बनवते. हा प्रस्ताव पुढे जातो राज्यस्तरीय समितीकडे, जिथे गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याला हिरवा कंदील मिळाला. आणि एकदा काही मंजुरी मिळाली की मगच निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होतो आणि कामाला सुरुवात होते. सरकारी कागदपत्रांमध्ये प्रशासकीय मान्यता हा शब्द सारखा येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही सरकारकडून मिळणारी एक ऑफिशियल परवानगी आहे. ही मान्यता मिळाली की समजा प्रकल्पासाठी निधीला ग्रीन सिग्नल मिळाला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. चला, तर मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होणार आहे? या योजनेमुळे आज आणि भविष्यात काय बदल घडणार आहेत, याचा आता शेवटचा आणि महत्त्वाचा आढावा घेऊ. चला एकदा झटपट सगळं आठवून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं 5 कोटींची गुंतवणूक. ठिकाणं आहेत पालघरचे 5 प्रमुख समुद्रकिनारे. ही योजना कोकणाच्या मोठ्या विकास योजनेचा एक भाग आहे. आणि उद्देश पर्यटकांसाठी उत्तम सोय आणि स्थानिकांसाठी रोजगार. पण शेवटी एक मोठा प्रश्न उरतोच. पालघरमध्ये सुरू झालेली विकासाची ही एक छोटीशी लाट संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पर्यटनाची एक मोठी त्सुनामी आणू शकेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.